ऑलरेडी गणेश 10,000 हा तिसरा प्रोडक्ट. जेव्हाही आम्ही इथे शूटला येतो फालतू माणूस हा शॉर्माच खायचा आहे पुढे नाही गरमीमुळे. आणि मी जास्त एसी मध्ये बसणं प्रिफर करतो, नाही की स्ट्रीट फूड वरती उभं राहून खा. दोन एवढासा छोटासा शोरमा होता ना तो 60 रुपयावरून. काय बोलता मंडळी, कशात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एके व्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका निकेत दोनाला नवीन व्लॉग. तर आज मी टाकणार आहे जस्ट नॉर्मल असा व्लॉग की मी माझ्या सुट्टीच्या दिवशी काय करतो. तर सुट्टीच्या दिवशी मी फक्त घरी बसून नसतो, तर माझ्यामधली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती मी क्रिएट करत असतो न्यू ठिकाणी जाऊन. तर मग मी म्हटलं की फक्त जॉब करून काय होणार नाहीये, तर मग जर आपल्यामध्ये वेगवेगळ्या कला आहेत आणि आपण टेक्नॉलॉजीशी खूप मिळलेलो आहोत, तर आपण पार्ट टाइम मध्ये आणि फ्रीलान्सिंग मध्ये काहीतरी करूया. तर मग मी क्लायंट लोकांचे इंस्टाग्रामचे पेज हँडल करतो, त्यांचे शूट करायला जातो. तर मग सुट्टीच्या वेळेस जसा मला टाइम भेटतो, आणि ही माझ्या हॉबीमध्ये येते, तर मग जसा मला टाइम भेटतो तसे मी क्लायंटचे अपॉइंटमेंट्स घेतो आणि मग त्यांचे जे काही प्रोडक्ट्स असतील इंस्टाग्रामवरती और यूट्यूबसाठी त्यांच्यासाठी मी शूट करायला जातो. तर मग बघूया की आज आपण कुठे चाललो. तर त्यांच्याकडे जाणार, तिकडे मला ऑलमोस्ट 2 वर्ष कंप्लीट होतील आणि त्यांच्याकडे मी सतत न्यू प्रोजेक्टवरती काम करत असतो. तर मग विचार केला की तुम्हाला पण या टायमाला दाखवू की कसं काय असणार आहे. तर मग चला बघूया. तर जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा एके ब्लॉग्सला, आणि मग बघूया की आपला आजचा इव्हिनिंगचा स्केड्यूल कसा होतोय. तर मग चला बघूया. आता मी निघालोय, तर ठीक. ट्रेन आली आहे. थोडी स्लो ट्रेन येते, काय बोलायचं ट्रेनला, खूप स्लो. चलो ट्रेन पकडूया. गर्दी आहे ह्या डब्यात चढो. गर्दी नाहीये ना, दोनच स्टेशन जायचं, तर गर्दी नाही भेटणार. दादा बसलाय. टीव्हीला पोहोचलोय. चलो अभी काम पे लगो. फायनली एक ट्रेन पकडून 10 मिनिटात माझ्या 2 वर्ष पूर्व म्हणजे जुना क्लायंटकडे आता चाललोय. मधुरम ज्वेलर्स. ह्याचे मी खूप शूट केलेत. इवन ह्यांचे ना मी मार्केटिंग मध्ये पण हे केलेलं आहे, व्लॉग पण बनवला त्यांचा. तुम्ही तो जर व्लॉग चेकआउट नसेल केला असेल, तुम्ही तो व्लॉगही चेकआउट करू शकता. इथून सरळ गणेश ऑलरेडी आलेला आहे. गणेश ऑलरेडी बसलाय. इंट्रोवर्ट आहे. हे दिलं पाहिजे तुमचा ब्लॉग काढतो कशाला. आमचा शूटिंगचा ह्याच्यामध्ये आम्ही शूट करतो. आणि हा गणेश हा खूप इंट्रोवर्ट आहे, कॅमेरा शाय आहे. चल हा हे असे ह्याचं ऑफिस आहे आमचं तिकडे. फर्स्ट प्रोडक्ट आपला रिंग. ही लो वेट आहे ना, ही लो वेट रिंग आहे ना, ही लो वेट रिंग आहे, पण लय भारी वाटते, लय भारी आहे. मला लय आवडली ही, चांगली आहे. रिंगचा शूट भाई आपण 1 मिनिटात करतो. बेस्ट आहे, बेस्ट. फायनली सेकंड प्रोडक्ट हा वाला आहे. पंखा चालू कर रे. सेकंड प्रोडक्ट आहे हा. तिसरा प्रोडक्ट ना डोक्यात चाललाय, हो रहा ही नहीं है उसका, वो लग रहा है नहीं है. हा तिसरा प्रोडक्ट है, नाही लागत आहे. ब्रेसलेट ये लाव रे. इरिटेटिंग आहे हा, खूप इरिटेटिंग. हा आहे 14 प्रोडक्ट. चांगला आहे हा प्रोडक्ट, एकदम भारी. मी घालून बघितलं पण मला तो सूट नाही झाला, पण बेस्ट आहे हा.
शंभो भारी आहे. आणि हा बघा नुसता टाइमपास करतोय क्लायंटशी, नुसता टाइमपास करतोय. इधर देख ना, इधर देख ना, कॅमेरा में देख ना, काय काम करतोय देखा. काम करतोय. लास्ट नॉट द लीस्ट फायनली किती वाजता शूट चालू केलेलं? 7 वाजता. 7 वाजता शूट चालू केलेलं आणि आता वाजलेत 7:45. बेस्ट शूट, एकदम चांगले प्रोडक्ट आहेत, लो वेट आहेत, बजेट पण चांगलं आहे. सो तुम्ही चेक इट आउट करू शकता मधुरम ज्वेलर्स मध्ये. बेस्ट भारी आहेत आजची शूट. आता ह्याच्यावरती मला बघायचंय की ह्याच्यावरती फोकस होतोय की नाही. कानातलेत आता हे लास्ट शूट आहे. 5वा प्रोडक्ट आहे ना हा, 5वा प्रोडक्ट आहे हा. बघूया तो पैसा ही आहे आमची किंमत. ये हमारा शूट का पैसा है भाई. ये देखो आया. ये शेट है. ये लो बाद में देना गिन बिन के अच्छे से पेटी में. एक बार में 10 महीने का एडवांस ले लो. बोलना बस कंजूस है. ये टाली में ये ऐसा नहीं बोलने का, ये अबू भाई का सुनने का नहीं कभी भी. बरोबर है ना. बाद में क्या दो. हो रहा है, क्या हो रहा है, थोड़ा कम करो यार. ये देखो ये ब्लॉग में आने वाला है. आने दो. जेव्हाही आम्ही इथे शूटला येतो, काही करायला येतो ना, तर हा माणूस मध्ये मध्ये आम्हाला काही शूट करायला देत नाही, काही शूट करायला देत नाही. डिस्ट्रॅक्शन आहे हा. झूठ मत बोलने का. ए, मराठी बोल. कळलं लवकर. मुंबई महाराष्ट्र मध्ये ना मराठी बोलले. मराठी पाहिजे तुमचं. हो, मराठी बोल. हे लाईट पण बंद आहे. लाईन बंद कर. हे? बरोबर ना, महाराष्ट्रात होता मराठी बोलला पाहिजे. मराठी बोल. चालेल ना. तुमचं हे बघा हिंदी मराठी आमच्या भाव. राष्ट्रीय भाषा आहे. आपण ह्याच्यामध्ये नको घुसायला. त्याला जे बोलायचं ते बोलू दे, आपण काय बोलायचं जाऊ दे. बरोबर. ठीक आहे. चला आता माझा लास्ट प्रोडक्ट आहे, त्याला मी बघतो करतोय. बाय बाय बाय, भेटूया पुढे कसं काय होतंय. भाई फायनली 5वा प्रोडक्ट झालेला आहे शूट. फायनली झालाय. एकदम मज्जा, एकदम भारी. आणि 1.5 तासात म्हणजे 7 वाजताच चालू केलं. बट सगळं ह्याचं कॉस्टिंग वगैरे, ह्याचे लेबल वगैरे काढणं, क्लायंटशी डिस्कस करणं, हे सगळं करण्यापासून म्हणजे बोलतात ना 1.5 तासात आम्ही 5 प्रोडक्टचे शूट केलेले आहेत. तर बघूया. करायचं हे सगळं ठेवायचं, मग पैसे घ्यायचे आणि मग आमचा एक मंचुरियन वाला आहे, तिकडे जायचं, मंचुरियनची प्लेट खायची, मँगो मिल्कशेक पियायचा आणि मग घरी जायचं आपापल्या. हा, मँगो मिल्कशेक पियायचा की शॉर्मा खाऊया. आज आम्ही शॉर्मा खाणार आहोत. तर बघूया आता इथून क्लायंट कडून पैसे घेऊ आणि आम्ही ते उद्ध्वस्त करू. नाही आम्ही अगोदरचे जे पैसे कधीच सॅलरी आल्यानंतर पहिल्या दिवशी ती खर्च नाही करायची. पण ठीक आहे, आम्ही ती खर्च नाही करणार. काय मार हा? पैसा बचा की काय करतो. पैसा बचाय की काय. ठीक आहे, बघूया. आता वाइंड अप चालू आहे, वाइंड अप करूया, क्लायंटशी बोलूया. क्लायंट बरोबर आता मीटिंग करायची आहे, तर अर्धा तास जाणार आहे. हा बघूया आता काय म्हणतात. सबस्क्रायबर तिकडे बघतात काका. त्याचप्रमाणे शूट झालेला आहे आणि आता आपण निघालो खाण्यासाठी. वाजलेत 9. तर भाई सुट्टी बघा अशी संपते माझी. म्हणजे सुट्टीच्या दिवशी पण कामं करा, अशी लाईफ आहे आमची. तर मग आता इथून आम्ही खायला जाऊ, मग खाऊन बघू काय प्लॅन करूया. हा मला ट्रीट देतोय शॉर्मा खाना. कसला ट्रीट. शॉर्मा ट्रीट किस चीज का. शॉर्मा. अरे बट ट्रीट किसी चीज के लिए देते ना. नाही असं बर्थडे एज कुछ लिया. म्हणजे नाही असं थोडी असतं. ट्रीटला थोडी काय असतं. ट्रीट देतोय मला शॉर्माची. ओके, ही इज आस्किंग मी अबाउट ओकेशन की कोणत्या रिझन साठी देतोय. ऐसा कुछ नाही दे रहा है वो. तर बघूया आता पुढे जाऊया नाही खाऊ शॉर्मा. इकडे जाऊ पण मग नंतर म्हटलं की नको इकडे नको, आपण इकडे जाऊ. तर आता आम्ही इकडे आलोय. इकडे बघूया काय मेन्यू आहे. बघू ये बघ ना. हा
हा मेन्यू आहे. शोरमाच खायचं तर मग काय बोलतो इकडे चल, फालतू माणूस. हा शोरमाच खायचा आहे तर मग तिकडे काय नेतोय ते माणसं असे बघतात माझ्या थोपड्याकडे की काय ऑर्डर करणार आहे हा, काय ऑर्डर करणार आहे. तर आता मी शॉर्मा खायला जाणार. मी आफ्टर एजेस नंतर खातोय बाई शॉर्मा. यार मला ब्रासेसला बसायचंय. सॉरी ब्रासेस नाही काय ब्राझरीला बसायचंय. ब्राझरीला कधी बसायला भेटणार काय नाही. कोई लेके ही नहीं जाता है ब्राजरी. कोणच घेऊन जात नाही माहिती. मैं अकेला जाऊंगा, खुद अकेला हा मैं अकेला जाऊंगा. बघूया शॉर्मावाला तर आला आहे समोर. सोडे खाऊ, गरम होते पण खूप. गाईज सायन मध्ये कुठे शॉर्मा भेटतो हे प्लीज कमेंट मध्ये सांगा. हा आमचा भाऊ खूप इंट्रोवर्ट आहे, त्याला लय लाज वाटते मी असं रेकॉर्ड करतोय. पण मी निर्लज्ज, मी एक्स्ट्रोवर्ट बडी. प्लीज मला सांगा की कुठे आहे शॉर्मा सायन मध्ये भेटतो, कारण की एकाच ठिकाणी भेटतो तो म्हणजे कुठे तिकडे क्रोमाच्या इथे भेटतो. आणि आता आम्ही पुढे BMच्या इथे चाललोय, बघूया तिकडे भेटतो का. जर तिकडे नाही भेटलं तर मग चुपचाप आम्ही आमच्या घरी जाणार आहोत आणि मग तिकडे जाऊन आम्ही आमच्या घरचं जेवण जेवणार आहोत. तर बघूया. असं आता हा काय बोलतो माहितीये, थांबलो असतो ना तिकडे 10 मिनिटं जरा बोलत बिलत फॅमिलीच्या गॉसिप करत 10 मिनिटं कधी निघून गेले असते काय कळलं नसतं. तर आता ह्याला म्हटलं की चल आपण परत जाऊ, तर बोलतो नाही आता परत गेलो ना तो आपल्याला अर्ध्या तासानंतर देईल शॉर्मा. म्हटलं ओके ठीक आहे. तर मग आता आम्ही पुढे जाऊ आणि बघूया की काय करू. चल नाही खायचं, घरी जाऊ आपण. आम्ही घरी चाललो. मोमोज खाऊया. मोमोज किती आहे? दिसती घे. मला ना गरम होतंय, गरममुळे ना मला खूप मूड स्विंग्स होतात. तर मूड स्विंग झाल्यामुळे आय डोंट वॉन्टेड टू ईट एनिथिंग, सो आय वॉन्टेड टू गो होम. खाने के बाद क्यों पी रहा है? पी ले पहिले. माझा हात पूर्ण हे झालाय, मी कॅमेरा खूप विचित्र पकडलाय. दूर जा मला कॅमेरा पहिला नीट करते. आम्ही BMला गेलो, BMला पण काही आवडलं नाही आम्हाला, म्हणून आता आम्ही म्हंटल की आता आम्ही मोमोज खायला. नाही काय होतं माहितीये माझं, मला ना खूप गरम होतं. गरम झाल्यामुळे ना मूड स्विंग्स होतात. मूड स्विंग झाल्यामुळे ना जर मला एखादी गोष्ट नीट भेटत नाही ना तर मग मी ती गोष्ट स्किप करतो आणि मला ते नकोय. मग आता आम्ही नाही खाते काय, आता आम्ही खायला चाललोय मोमोज. तर मोमोज खायला जाऊ पुढे आणि बघ गणेश त्या साईडला पळतोय. त्यामुळे मी दाखवतो ना खूप गरम होतं. खूप गरम होत असल्यामुळे ना मला ना इरिटेड होतं, खूप इरिटेड होता. आणि मग मला कळत नाही की मी काय खाऊ आणि काय नको खाऊ. आणि मी स्ट्रीट फूड अवॉइड करतो, हायजीन इश्यूमुळे नाही, गरमीमुळे. आणि मी जास्त AC मध्ये बसणं प्रिफर करतो, नाही की स्ट्रीट फूड वरती उभं राहून खायला. तर मग बघूया की आता आम्ही मोमोज खातोय की शॉर्मा खातोय. शॉर्माच खाऊ आपण, शोरमाच खाऊ, कारण की ह्याला शोरमा खायचा आहे आणि ट्रीट ह्याच्याकडून आहे. तर आम्ही आता शोरमाच खाणार आहोत. ओके काकी पण बघते काय चाललंय यांचं. तर आम्ही शोरमा खाऊ आणि बघूया कसं काय होणार आहे. आणि त्या शोरमावाल्याकडे तर मी जाणार नाही, ह्यालाच पाठवणार आहे, आज घेऊन येणार आहे की कसं काय होणार आहे. बघूया. गरम लय होत आहे. बंद कर. सेकंड टाइम मी हा रोड वरती आलो. सेकंड टाइम नाही, थर्ड टाइम आहे. इथून गेलो परत आलो, परत आता चाललोय आम्ही शोरमावाल्याकडे. आम्ही आता 10 मिनिटं आम्ही 20 मिनिटं वेस्ट केली आहेत आणि आता परत तिथे 10 मिनिटं जाणार आहेत आमचे. पण कारण की आमच्या गणूला शोरमा खायचा आहे आणि तो ट्रीट देतोय ना. चष्मा नाही देताना नाही आमच्या गणूला शोरमा खायचा आहे, त्यामुळे आम्ही BMला पण काय खाल्लं नाही. म्हटलं ठीक आहे चल, जो ट्रीट देगा उससे भाई त्याच्याच लक्षात आपण जेवू शकतो. तर मग आता मी परत निर्लज्ज सारखं शोरमावाल्याकडे आलोय.
आणि शोरमावाल्याचे आणि काय शोरमावाल्याच्या इकडे ना मी असं तोंड बनवलं 10 मिनिटं कोण थांबणार ते नाही मैं नाही जाएगा मैं ना इथून थेट घरी जाय ना चॅलेंज थेट घरी जाईन चॅलेंज चॅलेंज क्या थेट घरी जाईन मी जा लवकर ऑर्डर करा रे ये नाही दे. तू बघतो जाओ गणेश हो नाही आहे तर आहे जर त्याने विचारलं तर त्याला बोल की आम्ही जरा पुढे गेलेलो बाहेर मी 2 घासाच्या शोरमासाठी तब्बल अर्धा तास फिरत होतो गणेश आणि संपला पण हा शोरमा चालू होता होत 2 एवढासा छोटासा शोरमा होता ना तो 60 रुपयावर आणि पण ह्याला खायचा होता ना ह्याला म्हणून आम्ही तिकडे गेलेलो ह्याला खायचा होता काय बोलणार नाही तो आता कारण की चुकी झाली ना त्याच्याकडून म्हणून तर शोरमा खाल्ला आणि आता म्हटलं 2 मिनिटाच्या अंतरावर आत्ताच घर आहे तर मग आता ज्यूस पिणे मग आत्याला जाऊन भेटून येऊ काय चाललंय असं तसं तर मग आता आत्याकडे चाललोय आणि भाई ते लोक व्लॉग मध्ये येणार नाही असं कधी होणार आहे का हा नुसता कॉन्टेंट देतात ते लोक नुसता कॉन्टेंट तर बघूया आता त्यांना जाऊ तिकडे मज्जा करू जरा भेटू सगळ्यांना आणि मग परतीचा प्रवास घरी जाऊया चला आम्ही ह्याच्यासाठी नाही तिकडे कुत्रा म्हणून आम्ही इथे आलो बरं बघितलं तुझ्या कपडे घरी कोण अवेलेबल नाही आहेत फक्त हा एक अवेलेबल आहे त्यानंतर आजी अवेलेबल आहेत काका हाय बोला काका आत्या इकडे आहे तर भेटले जे भेटायचे सगळे फक्त एक ना आले ना अजून दीप्ती ना आली ना ऑफिसला ठीक आहे फायनली आमची थैली कुत्रा तिथे झोपलाय भाई अरे आम्ही घाबरत होतो ही थैली घेऊन की कोणाचं काय टाकून गेल्यावर तुमच्या घरचे आळशी काय पडलीच रे 5 सेकंद तिथे बसलोय म्हटलं आत्ता येईल कोणतरी असं धडपड हा मला असं वाटलं कोणतरी धडपड असं बघेल कोण नाही हे बाबा कोण नाही हा आणि हे लोक कोण आमच्या घरी हे टाकलं असं नाही कोण रे कोण बाई तैली आणि तो कुत्रा तू थांब बघतोय काजल आहे ती काजल हाच आहे तो हा डॉन इकडचा आणि हा गणेशच्या मागे लागलेला गणेशच्या मागे जाऊ दे त्याला पहिला जाऊ दे आता तू निघ काजल आपण भेटू तर आमच्या बरोबर एक काजल नाही पण दुसरी काजल इकडे आहे चलो बाय 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 भेटूया दीप्तीला सांग आता काय झालं आमच्या माळाला ना पाणीपुरी खायची तर मी ह्याला काय म्हटलं की मागून असं नाही जायचं कधी ओके कधी फोडून जायचं हे मला नाही आवडत म्हणजे असं पुढे गेल्यानंतर मागे परत जायचं मी स्ट्रेट घरी जातो मग आता ह्याला पाणीपुरी खायचे तर मग पाणीपुरी खाऊन असं जाऊ आम्ही ह्याला खायचे मला नाही खायचे मला नको पण तरी जर याने मला ऑफर केली तर मी खाईन का नाही खाण कसा आहे महिनापेक्षा ठीक आहे ना मग आता इकडे आल्यास तर बस ज्यूस पण पिऊ नको ज्यूस आता उद्या खाऊ पाणीपुरीचा रगडा संपल्यामुळे आम्ही आता मोमोज खातोय भाई किती कन्फ्युज आहोत रे आम्ही लाईफ मध्ये किती आणि ह्यांना तिकडे बाय बोललो आणि त्याची आत्या ऑफर पण करत होती बघ ना हा काय बोलला चुत्त्या बोलतो दादाला बघितलं अरे मी नाही तो हा बघा चुत्त्या बोलतो
एवढा मोठा आला, याचा बोचा मी धुतलाय. आता ह्या सगळ्यावरती नाही जायचं आपण का, कारण की काय झालं, हा मला बोलला निघाल्यानंतर तसं मला पाणीपुरी खायची. तर मी म्हटलं की चला आता पुढे निघालोय, आता मागे नाही जायचं. ओके, आणि हे ब्लॉग मध्ये आहे ते तू बघ. आणि ना आत्या चांगली बोलत पण होती की आणू का मोमोज, द्या तू खा मोमोज आणू का, पण आम्ही म्हटलं नाही घरी जायचंय. पण पाणीपुरीवाल्याकडे आलो आणि पाणीपुरीवाला म्हटला की रगडा संपला तर बटाट्यामध्ये देऊ का, तर आम्ही म्हटलं नको. तर आम्ही म्हटलं आता इथे आलं तर गणेशला पण बोललो मॅन्डेटरी, नाही तर ब्लॉग बघितल्यावर बोलते कसे एकटे म्हणून मग त्याला पण बोलवलं. तर माझं तो पण बोलला की दादा मी जेवलं, तर आता आम्ही खाणार आणि आता मला घाम होते पक्कन ना. हो, तर आता आम्ही खाणार आहोत मोमोज. तर बघूया घाम बिम पुरतो. ओके, आता खा ना. हा खा ना, तू पण खा. तू बोललास की नाही खाणार, हा काय बोलतो. तू बोलवलं तर मी खाणार. काय रे का, अजून एक मागू गणेश आहे. खा ना. बाय, फक्त खाण्यापुरतं आलेलो आपण. बाय. ए आता तू इथून थेट जा सरळ आणि खड्ड्यात, कळलं. संडे को फोन ही नहीं उठा हुआ. फायनली मोमोज, कुछ नहीं खा. शॉर्मा न खाऊन आम्ही सगळं खाल्लं. आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या घरी. चलो बाय, सी यू व्हेन आय सी यू. बाय 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 बाय. चलो मग. सो आजचा इव्हिनिंगचा स्केड्यूल लय भारी होता. भावांना भेटलो, मुमेंट कॅप्चर केले, क्लायंट बरोबर होती मीटिंग, ते सगळे हँडल्स केले. आणि ह्याचप्रमाणे आजची इव्हिनिंग संपलेली आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा AK व्लॉग्सला जाऊन, आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि जर तुम्हाला असे डेली व्लॉग्स हवे असतील लाईक डेली कॉन्टेंटवरती असे, तर तुम्ही ते मला DM कळवा इंस्टाग्रामवरती. तर मग मी लवकरात लवकर तसेही व्लॉग चालू करेन. तर मग स्टे ट्यून राहा नवीन व्लॉगसाठी. आणि हा व्लॉग मी इकडेच थांबवतोय. आता मी ट्रेन पकडेन आणि घरी निघेन. तर मग स्टे ट्यून राहा नवीन ब्लॉगसाठी. असंच बाय, टेक केअर. मजा आली खूप मजा आली.